हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। पावसाचं पाणी झाडांसाठी अमृत समजलं जातं। पावसाळा हा झाडे लावण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो। पावसाच्या पाण्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते। पावसाळ्यामध्ये आपल्या अंगणातील गॅलरीतील जे प्लांट्स आहेत ते टवटवीत, हिरवीगार आणि निरोगी राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, पावसाळ्यामध्ये आपल्या घरातील, गॅलरीतील, अंगणातील प्लांटची काळजी कशी घ्यायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात आधी आपल्या कुंड्यांचे ड्रेनेज होल चेक करा। जास्तीचे पाणी व्यवस्थित ड्रेन नाही झाले तर झाडाची पाने पिवळी पडतात, झाडाची मुळे कुजतात व पूर्णतः झाड खराब होऊ शकतं। आपण एक्सेस झालेलं पाणी साठून राहावं म्हणून कुंड्यांच्या खाली ज्या प्लेट्स ठेवतो त्या प्लेट्समध्ये पावसाचं पाणी सुद्धा साठून राहतं, त्यामुळे झाडाची मुळे कुजतात। त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे प्लेट्स कुंड्यांखाली ठेवायच्या नाहीत। फक्त उन्हाळा आणि हिवाळा ह्या दोनच सीझनमध्ये कुंड्यांच्या खाली प्लेट्स ठेवायच्या, पावसाळ्यामध्ये त्या प्लेट्स काढून टाकायच्या। कधी कधी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आणि कुंड्यांमध्ये मग पाणी अशा प्रकारे साठून राहतं, त्यावेळी मग कुंड्यातील पाणी खाली ओतून द्यायचं, कारण पाणी जर आपण तसंच कुंडीमध्ये साठून राहू दिलं तर आपलं झाड पूर्णतः खराब होऊ शकतं। त्यामुळे साठलेलं पाणी जे आहे ते आपण पाऊस थांबल्यानंतर लगेच कुंडीमधून खाली ओतून द्यायचं। पावसाळ्यातील वातावरण तसेच पावसाचं पाणी हे झाडांना पोषक असतं, त्यामुळे नवीन रोपे लावायचे असतील किंवा तुम्हाला प्लांटच्या कटिंग्स लावायच्या असतील, पाण्यामध्ये लावायच्या असतील किंवा मातीमध्ये लावायच्या असतील तर पावसाळा हा ऋतू उत्तम आहे। त्यामध्ये तुम्ही नवीन झाडे तसेच कटिंग्स लावू शकता। जे सकुलंट प्लांट्स असतात त्यांच्या पानामध्ये भरपूर पाणी असतं, त्यांना जास्त पाणी सहन होत नाही, त्यामुळे सकुलंट प्लांट्स आपण पावसाळ्यामध्ये शेडमध्ये शिफ्ट करू शकतो किंवा ज्या ठिकाणी जास्त पाऊस लागत नाही अशा ठिकाणी शिफ्ट करू शकतो। पावसाळ्यामध्ये कुंडीतील माती ही शक्यतो ओलसर असते, त्यामुळे आठवड्यातून एकदा अशा प्रकारे वरच्या थरातील माती मोकळी करून घ्यायची, त्यामुळे माती सुकायला सुद्धा मदत होते। त्याचप्रमाणे माती कडक किंवा कॉम्पॅक्ट होत नाही, झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि कुंडीमध्ये हवा खेळती राहते। तुमच्या घरामध्ये जे इनडोअर प्लांट्स असतात ते सुद्धा पावसाळ्यामध्ये अधूनमधून थोड्या वेळासाठी पावसात ठेवायचे, त्यामुळे झाडे अगदी हिरवीगार आणि टवटवीत होतात, कारण पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा पोषक घटक असतात, त्यामुळे आपल्या झाडांची वाढ सुद्धा अगदी व्यवस्थित होते, झाडे हिरवेगार आणि टवटवीत दिसतात। पावसाळ्यामध्ये उन्हाचं प्रमाण कमी, दमट वातावरण, ढगाळ वातावरण, त्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतो। त्यामुळे जेव्हा पावसाळ्यामध्ये कडक ऊन पडतं अशा वेळी उन्हामध्ये झाडांवर नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा, त्यामुळे किडी आणि रोगांपासून पावसाळ्यातही आपल्या झाडांचा बचाव होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।